सातारा जिल्ह्यात कृषी दिन ते जागतिक संवर्धन दिनापर्यंत वृक्षारोपण मोहीम अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे। यामध्ये जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग, त्याचबरोबर महसूल विभाग, सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक, NGO, शालेय विद्यार्थी यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे। अशीच एक मोहीम वाई तालुक्यातील अनवडी गावाच्या परिसरात सुमारे 500 वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याचे नियोजन वाई तालुका महसूल विभाग त्याचबरोबर अनवडी गावातील ग्रामस्थ यांनी केलं आहे। 500 झाडे लावून ती मोठी होत नाही तोपर्यंत त्याचे संगोपन करणार असल्याचं देखील प्रांत अधिकारी राजेश जाधव यांनी सांगितलं आहे। चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची अधिकची माहिती। वृक्षारोपणाचं महत्त्व वेगळ्याने मी सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु अंमलबजावणीमध्ये थोडं मागं पुढं होतं। वृक्षांची तोड ज्या प्रमाणात होते तेवढ्या प्रमाणात आपण लागवड करत नाही। एका मोठ्या एवढ्या गरजचा वृक्ष वाढायला इतकी वर्ष लागतात एवढ्या बुंध्याचा, परंतु तोडायला किती वेळ लागतो आपल्याला सांगायची गरज नाही। ज्या प्रमाणात लागवड व्हायला पाहिजे ती होत नाही हे खरं आहे, म्हणून तर शासनाने 1,15 कोटी वृक्ष म्हणून एक मोहीम सुरू केली होती। एका भौगोलिक प्रदेशावर 33% कव्हरेज वनांचा आच्छादन असावा असा नियम आहे। आपल्या महाराष्ट्राचं हे प्रमाण 20% आहे। 15% जे शिल्लक आहे ते गाठायला खूप वर्ष लागतील कदाचित, पण त्याची सुरुवात म्हणून आज आम्ही इथं आमच्या महसूल विभागामार्फत इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। एकूण 500 खड्डे आम्ही इथं आज घेतलेले आणि सगळे वृक्षांची निवड जी आहे, मला आनंद आहे की फील्ड ऑफिसरांनी आमच्या ती निवड करून इंडिजिनस लोकल जी हार्डी नेचरची झाडं आहेत त्यांना हे निवडलं आहे। आणि अजून जास्त आनंद आहे की इथले लोकल सगळे पदाधिकारी या गावातले शेजारचे हे आज उपस्थित आहेत, जेणेकरून भविष्यात या झाडांना काय अडचण वाटली तर ते लोक ह्याची जबाबदारी घेतील। मला एवढं माहिती आहे की ऑक्सिजन आपण जो श्वास घेतो ते देणं लागतो आपण ह्याचं या निसर्गाचं सहचर्य आणि देण्याची भावना ही निसर्गानं आपल्याला शिकवलेलं आहे। आणि झाडांमध्ये सुद्धा जीव असतो। सोलोमन आयलंड म्हणून एक जागा आहे, तिथले आदिवासी झाडांना एक झाड त्यांना नको असेल तर त्यांना शिव्या देतात, दूषणं देतात, वाईट बोलतात, त्यामुळे ते काही दिवसांनी झाड आपोआप मरतं। म्हणजे झाडांमध्ये सुद्धा जीव आहे, तर त्या दृष्टीनं त्यांच्याकडे आपण बघायला पाहिजे। आजचा कार्यक्रम एक्सलंट प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन केलेला आहे। आपण इंडिजिनस वर्ड, पिंपळ, साग, नंतर सुरखा ही अशी जी भारतीय पद्धतीचे आहेत याची निवड आमच्या म्हणजे आजचा कार्यक्रम चांगला केला। मी याद्वारे आवाहन पण करतो, हा व्हिडिओ जे लोक बघतील त्यांनी किमान एक जरी झाड लावलं तरी आमच्या ह्या कार्यक्रमाचं फलित होईल। थँक्यू। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।